पण आलोय सातारा जिल्ह्यामधला अजिंक्य तारा या किल्ल्याचा एक प्रवेश दिसतोय. हा किल्ला कधीही न जिंकता येणार म्हणून याचं अजिंक्य तारा नावाचं पडलं. याचं बांधकाम 12व्या शतकात झालंय. राजा भोज यानं 12व्या शतकात याचं बांधकाम चालू केलं. त्यानंतर हा जो अजिंक्य तारा किल्ला आहे तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला. 1673 नंतर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये हा किल्ला सामील करून घेतला आणि त्याला 4थ्या राजाचा दर्जा देण्यात आला. दरवाजाचं हे बघा, बांधकाम बघा, 12व्या शतकातलं केलेलं आहे. अजूनही व्यवस्थित आहे ते स्ट्रक्चर. आणि ही सातारा राजधानी बघा, अजिंक्य तारा. तुम्ही सातारा शहर दाखवा बघा, सातारा सिटी ही अजिंक्य तारा सातारची राजधानी म्हणतो. अजिंक्य ताराचा हे प्रवेशद्वार आहे. हा जो दरवाजा दिसतोय तो 5 फूट 15 17 18 फूट तरी उंची असेल किमान. बघा हे लाकूड, या लाकडाला दरवाजाला 800 वर्ष पूर्ण झाले. बघा हे स्ट्रक्चर अजून खराब झालेलं नाही. आणि सर्वसाधारण दरवाजाची रुंदी म्हणतात तर सर्वसाधारण 1 फूट आहे. जाडी, दरवाजाची जाडी 1 फूट आहे. शिल्पकला बघा त्यांची, स्ट्रक्चर बघा कसं दिसते. ते एंडनी पॉईंट आहे. शत्रू कसा येतोय, कुठून येतोय हे बघितलं जात होतं तिथं. किल्ल्याच्या तटाचं बांधकामाचं जे मटेरियल वापरलं होतं त्यावेळेला काय सिमेंट आपलं सिमेंट वापरत होते, चुना वापरत होते. हे जे गोल्ड रिंगात दिसते तुम्हाला, हे मोठं दगडी चकन असायचं, त्यात ते हे टाकायचं मटेरियल. त्याच्यापासून चुना म्हणजे हे बांधकामाला वापरायचं. राज्यात शिवाजी महाराजांच्या काळात जी नाणे म्हणजे चलनासाठी जी नाणी वापरली जाते तिथे नाणे टंकसाळ म्हटलं जाते. बघा या दिशेला इथं नाणी छापत होती पहिली, म्हणजे चलन पैशाचं देवाणघेवाण कसं करायचं तर ते नाणी स्वरूपात घेत होते. इकडच्या बाजूला राजसदर म्हणजे राज दरबार म्हणा, या बाजूला आहे. आपल्याला आदिलशाहीची पत्नी चांद बेबी याच काळामध्ये म्हणजे 1673 साली शिवाजी महाराजांनी ज्यावेळा किल्ला ताब्यात घेतला, काही काळ ह्याला चांद बेबीला आदिलशाहीच्या बायकोला काही काळासाठी इथं बंदिस्त केलं होतं. आणि ज्यावेळेला शिवाजी महाराज आजारी पडले, कर्नाटकच्या दरबारात जात असताना शिवाजी महाराज आजारी पडल्यानंतर शिवाजी महाराज काही काळ इथं थांबलेले होते मुक्कामासाठी या किल्ल्यावर. राजसदर भरायचा म्हणजे थोडक्यात आपण राज दरबार बघा, हे खांब होते, हे पडझड झालेले पूर्ण, हे आता मोठा दरबार भरायचा त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळात. इथे पटांगण दरबार, राज दरबार इथे राज दरबार भरत असतो. म्हणजे राजसदर म्हणत, पूर्वी राजसदर म्हणत होते, आपण त्याला आता राज दरबार म्हणू शकतो. माझ्या शेतीतला व्हिडिओ नसून तुम्हाला मी हा किल्ल्याची माहिती देणारा व्हिडिओ सांगितलाय. जे माझ्या वाचनात आले अजिंक्य ताऱ्याबद्दल तेवढं मी मोडक्या थोडक्या शब्दात मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सातारा जिल्ह्यात जन्माला येऊन माझा आज वय आहे 60 वर्ष, पण मी आज हा किल्ला बघायलोय. हे मुद्दाम तुम्हाला मी हा व्हिडिओ पाठवतोय. म्हणजे आपल्या जिल्ह्यातला किल्ला, मी ज्या जिल्ह्यात जन्म घेतला त्या जिल्ह्यातल्या किल्ल्याची माहिती तुम्हाला 60 वर्षानंतर देतोय. जन्माला येऊन आज बघितला बघा किल्ला. माझ्या पाठीमागे दिसतोय तो सज्जनगड दिसतोय बघा, अजिंक्य ताऱ्यावरून सज्जनगड दिसतो. ह्याची समुद्र सपाटीपासून अजिंक्य ताऱ्याची उंची 3000. हा किल्ला का जिंकता आला नाही तर ही जे समोर बघा तुम्ही, ही जी उंची बघा कड्याची, हा कडा हा नॅचरलीच आहे. तटबंदी थोडी केलेली आहे, किल्ल्याची तटबंदी केलेली आहे. पण हा जो समोर दिसतोय हे हा तटबंदी म्हणजे हे नॅचरलीच आहे. त्यामुळं हा किल्ला जिंकता आला नाही बऱ्याच. अजिंक्य ताऱ्यावरचा मध्यभागी आलो चालत वरती. इथं दिसतं ते मंगळाई देवीचं मंदिर आहे. इथं हे जागृत देवस्थान सातारा जिल्ह्यातलं म्हणजे खूप नवरात्रीचा फार मोठा कार्यक्रम करतात लोक इथं. हे मंगळाई देवीचं मंदिर पण आता आहे बघा. आपण किल्ला वर चढून आलेला आहे. जरा मागचा परिसर दाखवा, तटबंदी दाखवा किल्ल्याची. इकडे येसुबाईचं हे दाखवा, हे इकडे पाठीमागे दाखवा. हाईटला आलोय आपण. ही सातारा केंद्र आहे बघा, आकाशवाणी प्रसारण भारती.